यार या ठिकाणी बघा किती सुंदर असं कुट्राई गाव आहे आणि हा संपूर्ण आदिवासी गौंड जातीचं आहे. आदिवासी गौंड जाती किती सुंदर असं त्या लोकांची घरं आहेत. सुंदर असा कलर आहे प्रत्येक घरांना. घरं भले साधी असू दे. आणि यांचा व्यवसाय आहे ना हा जो बांबूच्या याच्यावरतीच हा व्यवसाय, बांबू हे करणे. आणि हे जर पाहिलं तर बघा ना, आता हे जे घर आहे छप्पर आहे किती सुंदर असं त्याला कलर वेलर मारून दिले. कुट्राई गावामध्ये गौंड जातीचे म्हणजे सुंदर असं घर आहे. खरोखर सांगतो सुंदर असं त्या लोकांचा आहे ना व्यवसाय. फक्त थोडासा शेती आणि जंगली याच्यात काय भेटेल त्याचा असा व्यवसाय. सुंदर असं गाव आहे. आणि पहिलं गाव आदिवासी ह्या मेहकल पर्वताच्या कुट्राई गावात उतरतात या ठिकाणावर चाललेलो आहे पुढे आम्ही. या ठिकाणी बघा एक कुट्राई गाव आहे म्हणजे आदिवासी आहे ना गौंड जातीच्या ह्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि हे नर्मदा परिक्रमा मैया त्या बाजूने गेलेली आहे आणि आम्ही थोडंसं ह्या साईडने आलो. कारण एक कारण आहे त्याचं का मैया दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम या ठिकाणी चारही दिशांना वाहते म्हणून या ठिकाणी आम्ही या मार्गे चाललेलो आहे. आणि गौंड जातीचे आदिवासी भाग आहे या ठिकाणी आणि सुंदर अशी या लोकांची घरं आहेत. आणि आम्ही डांबरी रोडने या ठिकाणावरून चाललेलो आहे. हे ठिकाण आहे ते नर्मदा परिक्रमाचा मार्गाचा हा सडक मार्ग थोडासा लागलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपण असा हा मार्गे पुढे चाललेलो आहे. हा नर्मदे यार या ठिकाणी आपण जो चाललो आहे ना, ही जी आहे ना सलगी नदी आहे. आणि नर्मदा मैया नसून ही सिलगी नदी आहे. कारण आपल्याला जी सिलगी नदी संगम आहे ना, आपण त्या संगमावरून पुढे आलो आहे. कुट्राई या गावामधून एक सुंदर असं गौंड जाती आहे ना, त्या जाती ती जात आदिवासी जात आहे त्या जाते त्या ठिकाणावरून त्या गाव आहे त्या गावाच्या ठिकाणावरून आम्ही आलो. आणि ही सलगी नदी किती मोठी नदी आहे, धोधो वाथी या ठिकाणी. आणि आम्ही त्या ठिकाणावरून हा एक थोडासा के ना पुढे रोड मार्गेच पण थोडासा एक शॉर्टकट आहे. तर बघूया आम्ही तो शॉर्टकट घेतो आहे या ठिकाणी. आणि हा जो परिसर आहे हा सर्व आपण जर पाहिला तर हा परिसर आपल्याला आहे ना या ठिकाणी जर पाहतोय तर आपण हा परिसर एक जी मेहकल पर्वत या मेहकल पर्वताच्या ह्या ज्या ठिकाणी ज्या रांगा दिसतात ना आपल्याला या ठिकाणी. आणि थोडासा हा जो रोड आहे रोड मार्गे आपण या ठिकाणी रोड मार्गेच चाललो आहे आपण. थोडासा एक शॉर्टकट आलेला आहे आणि या शॉर्टकट ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. असा हा शॉर्टकट आहे या ठिकाणी. शॉर्टकट मारतो आहे आम्ही. एक प्रॉब्लेम असा आहे का थोडासा काही शॉर्टकट घेऊन थोडं खाली उतरतो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा हे जी आपल्याला जी डोंगर दिसते याच्यामध्ये बघा ना, इकडे एक मधून कसं मध्ये एकदम सुंदर असा आहे ना डोंगराचा व्ह्यू आहे या ठिकाणी. आणि अशा त्या ठिकाणी एक आपली जुन्या काळाची छप्पर घरं ती सर्व जुनी घरं. आणि हा जो आमचा एक सडक मार्ग आहे या ठिकाणी असं चाललेलो आहे. नर्मदे यार या ठिकाणी या मार्गावरून आम्ही चालत असताना कुट्राई या गावावरून पुढे आलो होतो. येत असतानाच पुढं आम्हाला फुलवाई हे गाव लागलं. हे जे फुलवाई हे गाव आहे ना एक जुन्या काळातलं सर्व आहे ना एक 100 वर्षाच्या अगोदरची या लोकांची जी आहे ना घरांची जी कौलाचा प्रकार आहे एक छप्पर आहे हे असं एक. आणि खाली जर बघा किती सुंदर असं त्यांनी आहे ना भिंतीला सारवलं आहे. कडनी असं ह्या ठिकाणी एक त्यांना आहे ना बॉर्डर दिलेली आहे. अशा एक सुंदर अशा बॉर्डर दिल्या. मध्ये सुद्धा असा एक सुंदर कलर लावला ह्या ठिकाणी. मध्ये एक हे आणि एक असं बसण्यासाठी एक घरगुती जे बनवलं आहे हे असं सुंदर असं बसण्याचं हे बनवलं आहे. आणि त्यांचं गेट पण असं बघा ना एक जुन्या काळातले जाळी जे लावले असं एक जुन्या काळातले फुलवाई गाव आहे हे. आणि ह्या गावातला असे घरं बनवले आहेत मस्त या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. नर्मदे ह्या ठिकाणी बघा हे परत पण आपल्याला जी सलगी नदी लागलेली आहे आणि आता सलगी नदी लागली तर परत हा संगम आहे बघा. असे क्रॉस करतात इथे या लोकांनी असे थोडे पत्थर लावलेले आहेत. आणि या ठिकाणी बघ नर्मदे या ठिकाणी बघा हा आपण जर समोर जर पाहिलं ना हा एक मेहकल पर्वताचाच पहाड आहे. आणि ही जी आहे ना सलगी नदी
आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हे आपला नर्मदा परिक्रमाचा मार्ग आहे. आम्ही आहे ना जो आहे ना नर्मदा परिक्रमेच्या ज्या नदी मार्गे नसून या सिलगी नदीच्या मार्गे आहे, कारण तीची उत्तर पूर्व पश्चिम या दिशेला आहे ना ती नदी वाहते. आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला जो टावर दिसतो ना, हा टावर आपण पाहू शकता. त्याचा कसा वर नेला असेल, कसा टेकावला असेल, कसं वर तारा गेले असेल, काय कसं या ठिकाणावरून हे जे सर्व अशा मोठे चड्डाने पहाडे या ठिकाणी कसं वरती नेलं असेल एक आपण पाहू शकता या ठिकाणी. आणि हाच तो भाग आहे, याच तो या ठिकाणी जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आपला. आणि ह्या मार्गे आपण चाललेलो आहे, नर्मदा परिक्रमाचा मार्ग आहे. आणि छोटे छोटे जंगल बिंगल पार करून आपण आलेलो आहे आणि अशा मार्गे चाललो आहे. जर कधी आम्ही न येणारा, कधी न येत आहे ना, असा मार्ग आहे आमचा, बहुत असा सुंदर. ह्या गावांचा अजून मला मॅपसुद्धाच कळाला नाही. या गावांचा कुठे कुठे गावं आहेत, कुठे कुठे एवढ्या पार दर्यान जंगलांमध्ये गावंसुद्धा असतात, भेटतात आम्हाला. अजून बोललं हे लोक कसे राहतात, काय करतात, कसे गोंड जात आहे जे जे आपण म्हणतो ना गोंड जातीचे, म्हणजे आदिवासी पट्ट्यातले गोंड जातीमधले इथे येतात, तिथले राहतात. आणि आता आमची पहाड सोडून थोडंसं पुढे निघालो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा, हे आहे ना चावल आहे, हे चावल आहे. पण या चावलचं नाव आपल्या आहे ना महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुणाला माहीत नसेल. पण हे जे चावल आहे ना, ते चावलचं नाव काय आहे, क्या नाम आहे रे इसका? कोदो चावल. कोदो चावल आहे, हे कोदो चावल आहे. हे पहा, या ठिकाणी आपण हे कोदो चावल पाहतोय. आणि हे जे गाव आहे, या गावामध्ये आम्हाला भेटलं MP मध्ये. हे गाव काय नाम ते फुलवाई गावामध्ये हे चावल भेटलं. पण आम्ही आहे ना या चावल पाहण्यासाठी आहे ना लय वेळ प्रयत्न करत होतो, पण हे अशा प्रकारचे चावल असतात. पण याच्या आतमध्ये हे करावं लागतात, पिसावं लागतात, हे असे पिसावं लागतात. आता मग खायला हे चांगलं पौष्टिक असतं खाणं. पण हे कसे आहेत काय, अजून याची चव काय आपण पाहिलेली नाही आहे. पण बघूया चव, पण बघूया आपण चव नाही पाहिलेली आहे. बघूया चावलची चव. कोदो चावल कोदई दाना का है ये, इसका छिलका छिलका है सफेद चावल हो गया। इसका छोटा बारीक वाला दाना निकलेगा इसका, उसको बना के खाएंगे। अभी अब निकलेगा, अब थोड़ा सा वो दे रहे हो आप लोगों को, है ना जी माता जी। ये देहाती का, ये पहाड़ी एरिया में ऐसा पका जाता है। एक दाना देखे लिकस गया। अब रेगिस्तान से आएंगे, वहाँ रेते तक सामान है, वहाँ कोई मतलब ये नहीं पहुँचता है। धान भी नहीं पकता, न कोदो कुटकी नहीं पकता है। अगर लेते हैं उस टाइप का है ये। जी मैडम। नर्मदे देखो ग्राम फुलवाही में ये जो बाबा जी आए हैं, कहाँ से हैं बाबा जी आप? हम लोग महाराष्ट्र से। महाराष्ट्र आए हैं बाबा जी। ये कोदो दाना को नहीं पहचान रहा है, ये कोदो दाना को पहचानने के लिए कोदो दाना हाथ में रखा हुआ है बाबा जी, ये है। ये कोदो दाना को आप बाबा पहचान लीजिए। और जो दान दे रहे हैं फुलवाही का, जो समस्त पार्टी अपन लोगों ग्राम फुलवाही के दान है, ये कुदई दाना है। इसका छिलका वाला ये है, छिलका मतलब इसमें लगा हुआ है, छिलका छिले हुए ये है। आप बाबा जी को दान देते हैं फुलवाही पार्टी। जय नर्मदे। हमें बहुत दिनों से इसकी तलाश थी, बहुत दिनों से इसकी तलाश थी, जो हमारी तलाश अब खत्म हो गई। हम इसको ग्रहण करेंगे 2-4 दिन में, जब टाइम मिले वो। नर्मदे यार या ठिकाणी बघा, आपण आहे ना एक डोंगर पहाडी या एरियामधून एक सडक रोड आहे सारंगपूर फुलगाव या ठिकाणी पुढं निघल्याच्या नंतर आपल्याला जे सारंगपूर आहे ना, हे सारंगपूर या ठिकाणी आणि पुढे लागणार कन्हेरी. सारंगपूर कन्हेरी या ठिकाणी आमची रात्रीची विश्राम व्यवस्था आहे. कन्हेरी या ठिकाणी आम्ही थांबणार आहे. आणि ह्या ठिकाणी MP आहे ना, MP आम्ही हा जो MPचा एक जंगलचा विभाग आहे, हा जंगल विभाग आहे. आम्ही जंगल विभागातून जंगल राहणे, ह्या जंगलातून आम्हाला एक सड़क मार्ग, या सड़क मार्ग जंगलामध्ये ऐसे अपने को है ना पेड़ देखने को मिलेंगे ना। ये जो है ना इधर तो मेरे को है ना महुआ का ज़्यादा है ना पेड़ दिख रहा है, क्योंकि ऐसे इकडे आहे ना, इथे या ठिकाणी आहे ना महुआचे पेड़ ज़्यादा आहे. पेड़ जास्त असल्यामुळे हे लोक आहे ना याचा आहे ना वापर एक आहे ना गावठी दारू बनवण्यासाठी करतात या ठिकाणी. आणि इथे पण ह्या लोकांच्या आहे ना गावठी दारू बनवून सुद्धा या लोकांचा आहे ना आपला
उदरनिर्वाह म्हणजे घरच्या सर्व सो खर्चासाठी, घर खर्चासाठी याच्यातून सुद्धा हे लोकांचं जीवन चालतं. ह्या रानामधून जे फळे फुळे भेटतात याच्यातून सुद्धा काही आपला जीवनाचा एक प्रवास आहे, त्यांचा जीवन प्रवास हा सुद्धा करत असतात. जीवनामध्ये उतार चढ उतार हा भरपूर ठिकाणी येत असतो आपल्याला जीवनामध्ये. पण जीवनाचा एक चढ उतार ज्यावेळेस आपण करत असतो ना, एखादा जीवन जगण्याचा जो चढ़ उतार, जीवन जीने का जो चढ़ उतार अपन करते हैं ना, तो ऐसा करना चाहिए. जब जंगल में अपन देखा है, जंगल में अपने को क्या मिलेगा तो जंगल के अंदर के ना जो जड़ी बूटी है उससे भी अपन पैसा कमा सकते हैं. और यही है एक जड़ी बूटी का ये. और इधर ये एक महुआ का पेड़ पे बहुत ज़्यादा है, इससे भी है ना अपने को है ना हर प्रकार का महुआ बेच के पैसा मिल सकता है. उसके अंदर के महुआ के बारे में तो आयुर्वेदिक है ना, जो दारू बनती है ना पीने के लिए आयुर्वेदिक, वो आयुर्वेदिक रहता है शरीर के लिए, लेकिन ज़्यादा पीने से हानिकारक होता है, ये तो सब लोग समझते हैं. लेकिन पीते हैं, पीने वाले ज़्यादा पीते हैं ज़्यादा. और थोड़ा पिया तो और पीते हैं, लेकिन और पीते वो सो भी जाते हैं वही जगह पे. ये गलत है. लेकिन पीने वाले पीते हैं. लेकिन यही रोड पे जो नर्मदा परिक्रमा मार्ग है, यही रोड पे ज़्यादा मिलता है देखने को. ऐसे लोग मिले देखने को, पीने वाले भी बहुत मिले, लेकिन पैसा कमाने जो आदिवासी गौंड जाति के लोग, यही इनका है ना एक जो नर्मदा मैया के अंदर से मच्छी पकड़ना, केवट लोग का ये करना, यही धंधा है जो अभी आप देख रहे हैं. इसके अंदर में तो थोड़ा बहुत खेती बचा है, उससे थोड़ा बहुत खेती का उधर गुजारा करते हैं ये लोग. ये देखिए, ये सामने अपन देख रहे हैं ना, ये 1 2 3 4 खाली 4 खेती है. 4 खेती के अंदर थोड़ा मकान है यहाँ पे. इससे क्या करेंगे ये लोग, यही करेंगे. तो थोड़ा बहुत मिला अपना घर के लिए, स्कूल के बच्चे के लिए. गवर्नमेंट देती है ऐसा कुछ नहीं, गवर्नमेंट भी देती है, लेकिन गवर्नमेंट को क्या ऐसा फ्री में नहीं देने वाली, क्योंकि वो लोग को काम भी है. इधर जो मिलता है ना काम, वो काम भी देती है गवर्नमेंट. काम ऐसा देती है का जंगल के अंदर कुछ पेड़ का खड्डे, धूप के टाइम खड्डे, बारिश के टाइम पेड़ लगाओ, यही काम रहता है. बहुत काम रहता है गवर्नमेंट का भी, ऐसा फ्री में नहीं देती. आणि ये हमारा छोटा सा एक परिक्रमा मार्ग है, घाट लगा है, ऐसा ऊंचा घाट है, चढ़ाई है. उधर से 2 व्हीलर भी थक जाती है, वो आदमी का कहाँ जाना, ये 2 व्हीलर भी थकती है. यही रोड पे हमारा चलना है. हाँ, यही रोड पे हमारा चलना है. ये आदमी भी थक जाता है, लेकिन इसका छाँव में बैठे हुए, ये देखो ये आदमी थक गया. ये छाँव में बैठे हुए, छाँव में भी पेड़ भी है बीच बीच में, वो आगा उसमें बैठते हैं नीचे. ये आदमी थक गया है देखो. हाँ, ये तो पूरा थक गया है. कठिन रास्ता है ना. हाँ, कठिन. देखना कितनी ऊंची घाटी चढ़ना है. तो अब घाटी चढ़ना है आपको. साथ में ये बैग रहता है ना. हाँ, ये वजन जितना भी कम लाए उतना अच्छा रहता है, क्योंकि ज्यादा वजन लेके चलेंगे ना तो आपको चलने में दिक्कत आएगी. हाँ, ये बीच वाला भी रोड है, जा सकते क्या यहाँ से? नहीं ये मार नहीं. अरे हाय, चल रहा है किधर से. अरे देख ना, ऊपर मार गए. यहाँ पे कोई लिखा तो नहीं कुछ? देख, नहीं, आदिवासियों का मार्ग ऊपर जाने का शायद पहाड़ी पर. यहाँ ये अरे इन लोगों को नेटवर्क नहीं मिलता, इसलिए ऊपर जाते हैं मोबाइल चलाने. नेटवर्क के लिए. हाँ, ये नेटवर्क प्रेमी म्हणजे मोबाइल प्रेमी है क्या? मोबाइल प्रेमी है. ये इधर मोबाइल प्रेमी भी बहुत है, क्योंकि जिधर पे नेटवर्क का मोबाइल का है ना, नेट नहीं रहता ना, वहाँ पे है ना चलते ऐसे लोग हैं यहाँ पे. लेकिन आदिवासी बहुत अच्छे हैं, उन लोग ने है ना वो परिक्रमावासी की सेवा करते. बहुत गरीब भी है, लेकिन सेवा बहुत अच्छी तरह से करती है. यही है जीवन में ऐसे लोग हैं, गरीब लोग हैं, क्योंकि गरीब लोग बहुत अच्छे रहते हैं. जिसके पास बहुत ज़्यादा पैसा है ना, वो बहुत घमंडी रहते. हाँ, बातें करने में ऐसा जैसे कि थोड़ा सा पैसा लगेगा बात करने का. अरे बात करो, खुल से करो भाई, खुल से भी बात. बार पैसे को निकालते हैं. ये ले, ये देखो, ये ऐसी बात करती है. ये असं आहे आमचं. हाँ बोले भाई. नर्मदा मित्रों, ये मंडला मार्ग जरूर आए, क्योंकि यहाँ पर मैया के साथ चलते हैं, आनंद आता है. और ये यात्रा रमणीय होती है. पहाड़ों से चलना, जंगलों से चलना, मैया के किनारे से चलना, मतलब इतना आनंद आता है जब
बताता हूँ। अगर देखो आप 3500 किलोमीटर की मैया नर्मदा जी की परिक्रमा तो कर ही रहे हो, तो 100-150 किलोमीटर का चक्कर और सही, इसलिए इधर से आए, मंडला मार्ग से आए, आपको यहाँ पर हर व्यवस्था मिलेगी, आपको कोई भी दिक्कत नहीं आएगी। मैया नर्मदा आपकी हर इच्छा पूरी करे। नर्मदे हर नर्मदे यार बेटे नर्मदे यार नर्मदे. हे बघा आता हे ना बाबा चाललेत या ठिकाणी. किती चढाई, फुल चढाई. हा घाट चढल्यानंतर आम्हाला थोडासा काय ना एक ना गाव लागणार आहे सारणपूर आणि नंतर कन्हेरी लागणार आहे या ठिकाणी. हे असं आहे. आणि आज आम्हाला कन्हेरीच्या या ठिकाणी आश्रम आहे. जरी आश्रम नाही भेटला तरी कुठेतरी आम्ही सोय करणार, कारण आमचा थोडासा पाय पण दुखतो आहे या ठिकाणी. पाय दुखत असल्यामुळे आहे ना थोडंसं चालायला थोडी तकलीफ होते. नर्मदे यार. हां ठीक आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना वरती आहे ना चढाई चढून आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला थोडासा असा आहे ना एक पठार भाग लागलेला आहे. पठार भाग आहे, या पठार भागावरती आलेलो आहे आपण. आणि पठार भागाच्यावरून इथे आल्याच्या नंतर आपल्याला सारंगपूर आहे 3 किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे. संपूर्ण असा वरती पठार भाग आहे. इथे आहे ना एकच जे पीक येतं ते पावसाळ्याचंच एक पीक घेतलं जातं ह्या ठिकाणी. आणि संपूर्ण हे पावसाळ्याच्या पिकावरतीच अवलंबून इथले ना जे शेतकरी आणि इथले जे लोक राहतात ना या भागात, आणि बाकीच्या ठिकाणी बाजारपेठ जिथे असेल तिथे आपल्या कामासाठी जात असतात, कारण इथे काहीच नाही आहे. हे सर्व कोरडवाहू म्हणजे कोरडी जमीन दिसते. आणि आत्ता ठीक आहे, पण उन्हाळ्यामध्ये याच्यापेक्षा बिकट परिस्थिती या ठिकाणी होणार आहे. अशा ह्या भागातून आपण तिची परिक्रमाचा एक मार्ग आहे त्या ठिकाणी. नर्मदे यार नर्मदे यार. हे या ठिकाणी बघा आपण सारंगपूर या ठिकाणी आलेलो आहे. आता सारंगपूर गाव आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग आहे कन्हेरी गाव. कन्हेरी गावामध्ये आपल्याला एक गृहस्थ सेवा आश्रम आहे महानर्मदा. त्या आश्रमाच्या ठिकाणी आपल्याला आजची रात्रीची भोजन विश्रांती या ठिकाणी. आणि हे असं गाव आहे, पण ह्या जंगलामध्ये हे सारंगपूर आहे. हे पाया ठिकाणी नर्मदे. यार या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे ना सर्व आहे ना आपण वर पठार भागावरती आलेलो आहे. आणि हा महादांता सॉरी नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे माळरान आहे संपूर्ण असं. आणि असा एक माळरानचा भाग आहे हा परिक्रमेचा मार्ग. आता ह्या लोक जे जातात ना रोडले, ह्या लोकांच्या इथे नाही की मेला लागलेला आहे, म्हणून हे लोक आहे ना इकडे आता दिसत नाही तर कोणच दिसणार नाही. मेलेच्या टायमाला हे लोक गेला ते आदिवासी ह्या पट्ट्यामध्ये मेला आहे ना या ठिकाणी असा भाग आहे. बघ हे गाडीचा असा एक हा मार्ग आहे. एवढा उतार आहे, एवढा उतार आहे, फुल उतार आहे. हे लोक बसले जाते त्या उतारावर. हां चढतो ते बघा तुम्हाला उतार दाखवतो. संपूर्ण असा एक डेंजर उतार आहे. आणि ह्या जो आपण पाहतो ना हा जो मार्ग आहे मंडला मार्ग जुना दिंडोरी जिल्ह्यामध्ये. आता आम्ही दिंडोरी जिल्हा आहे, मंडला जिल्हा संपून दिंडोरी जिल्ह्यात आलो. हे अमरकंटककडे हा रोड, अजूनसुद्धा अमरकंटककडे आम्ही जसं दिंडोरी जिल्ह्यापासून जवळ आले आम्हाला अमरकंटक हा फुल. आणि ही झाडं जी मोहाची झाडं आहे सर्व आहे, भरपूर झाडं आहे या ठिकाणी, भरपूर आहे खरोखर भरपूर आहे या ठिकाणी. संपूर्ण असा मार्ग आहे. या ठिकाणी बघा आपण कन्हेरी गाव आहे. कन्हेरी गावाच्या इथे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हे असं आहे ना बांबूची एकदम इथं एक फॉरेस्टवाल्यांची आहे ना ते बांबूंची शेती बनवली फॉरेस्टवाल्यांनी, स्वतः फॉरेस्टवाल्यांनी. आणि या ठिकाणी हे जे गाव आहे कन्हेरी गाव आहे या बाजूला आमच्या. आणि ह्या कन्हेरी गावाचे आज आहे ना मेला लागलेलं आहे संपूर्ण कन्हेरी गावात. मोठं गाव आहे कन्हेरी हे. आणि ह्या कन्हेरी गावाचा आजचा मेला आहे. आणि आमची राहण्याची व्यवस्था आम्ही शोधतो या ठिकाणी. आता आमचा आश्रम शोधायचा एक संघर्ष चालू आहे. बरोबर.